वैताग आणून सोडलाय नुसता ह्या म्हाताऱ्याने. खायला कारण धरणीला बहार. 4 दिवस राहतो म्हणले, 8 दिवस झाला अजून हिथच आहे. जायचं काय नाव घ्यायना तया. रोज उठून त्यांना सकाळ संध्याकाळ द्या जेवायला. अगं ए हळू ऐकू जाते त्यांना. ऐकू जावं त्यांना म्हणूनच मोठ्याने बोलते. त्यांच्यामुळं ना मला मैत्रिणींच्या घरी जाता येईना ना त्यांना आपल्या घरी बोलवता येईना. जा खपा म्हणा तिकडे गावाकडं. अगं खपा म्हणजे काय बोलायला लागलीस तू? अगं माझी आई गेल्यापासून बाबा गावाकडे एकटेच असतात. आले होते ते आपल्या नातवंडांसाठी, माझ्यासाठी, तुझ्यासाठी, माझ्या लेकरा बाळांचं काय चाललंय बघण्यासाठी. कधी त्यांनी त्रास दिलाय का? आई गेल्यापासून आले 4 दिवस तर राहू दे ना. तुला काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? मला म्हातारा इथं राहण्याचा प्रॉब्लेमच आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणते म्हाताऱ्याला गावाकडे पाठवायची सोय करा. दरा गेला. ए यार सोन्या, तुझा काय चेहरा पडलाय एवढा? नको नाराज हो. मी आता जातो गावाकडे. अरे तुझी आई गेल्यापासून तू कधी गावाकडे आला नाही, काय नाही. म्हणून मीच म्हणलं चला माझ्या लेकाकड, सुनबाईकड, नातवंडाकड जावा, त्यांचं काय चाललंय ते पाहावा. म्हणून आलं होतं बघ. आणि माझ्या नातवंडांमध्ये एवढं मन रमून गेलं की 4-8 दिवस कधी झालं तीच कळालं नाही बघ मला. आणि तू माझ्या जेवणाची नको काळजी करू. हा अरे मी करून खातो या. मला जमतं एवढं तेवढं मी करून खातो या. तू नको काळजी करू. आणि मला ह्या गोष्टीचं कौतुक लागतंय की तू शहरात येऊन एवढा बंगला बांधला, एवढ्या मोठ्या नोकरी लागला. अरे लोकांना मी सांगत असतोय माझ्या लेकाने माझं नाव काढलंय म्हणून. मी आवर्जून सांगत असतोय. मला लय समाधान लागतंय त्या गोष्टीचं. मी असतंय निवांत असतंय तिकडं आपल्या रानामध्ये कोपाट हाय, निवांत राहत असतो मी तिथं. आणि तुम्ही पण ना काय वेळ मिळाला तर कधीतरी वेळ मिळाला तर कधीतरी माझ्याकडे या जर. हा मला बी लय समाधान वाटन, लय आनंद वाटन मला. हा आणि आपल्या माझ्या नातवंडांची काळजी घ्यायचं. हा माझ्या सुनबाईची काळजी घ्यायचं बरं का. हा सुखाने राहा. मला तेवढंच पाहिजे. मला तेवढा तुमचा आनंद पाहिजे रे. हा चल तर सुखाने राहा.